राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। महायुतीचे नेते दिल्लीतल्या वरिष्ठांबरोबर बोलण्याची शक्यता आपण बघूया। काय ही मोठी बातमी आहे, राज्यात सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि महायुतीचे दिल्लीतल्या वरिष्ठांबरोबर चर्चा करणार आहेत। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव हे दिल्लीमध्ये ठरणार आहे। दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक असणार आहे। शपथविधीची तारीखही दिल्लीमध्ये ठरणार असल्याचं कळतंय आणि दिल्लीतल्या चर्चेनंतर सीएम डीसीएमचा निर्णय होणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय होणार असल्याची माहिती कळतेय। शपथविधीची तारीखही दिल्लीमध्येच करणार आहे दिल्लीमध्ये। त्यामुळे ही एक हाय व्होल्टेज बैठक आहे। राज्यातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसंदर्भातली महायुतीची ही मोठी बैठक आज दिल्लीमध्ये होणार आहे। तर काय नेमके दिल्लीमध्ये आज हालचाली असणार आहेत, महायुतीच्या वरिष्ठांबरोबर आज चर्चा असणार आहे आणि आमचे प्रतिनिधी सध्या ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत। ओमकडून आणखी माहिती जाणून घेऊया आपण। ओम, अत्यंत महत्त्वाची आजची ही बैठक असणार आहे दिल्लीमध्ये। हाय व्होल्टेज एक प्रकारे या बैठकीचं स्वरूप असणार आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची नावं ठरणार आहे, शपथविधीची तारीख सुद्धा ठरणार आहे। काय काय नेमकी चर्चा होणार आहे? कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे ठरवणारी ही आजची दिल्लीतली बैठक असणार आहे। जसं तुम्ही सांगितलं की राज्यातले दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कोण असतील, मुळामध्ये राज्यातल्या सत्तेचं सूत्र काय असेल, सत्तेचं गणित काय असेल, हे सगळं आजच्या या दिल्लीतल्या हाय व्होल्टेज आणि अत्यंत हाय प्रोफाईल बैठकीमध्ये ठरणार आहे। भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असतील। राज्यातले 3 महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे महाराष्ट्रातून दिल्लीला जातील। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत या नेत्यांची बैठक होईल आणि राज्यातलं नेमकं सत्तेचं सूत्र काय असणार आहे याबद्दल या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। गेल्या खरं तर निकाल लागल्यापासून खरं तर या या सगळ्या संदर्भात हालचाली सुरू होत्या। शिवसेनेकडनं दावा केला जातो आहे, भाजपकडनं सुद्धा दावे केले जात आहे की भाजपचा आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल। प्रत्येक पक्ष आपापला दावा करत असताना खऱ्या अर्थानं काल ही बैठक दिल्लीमध्ये होणार होती, मात्र काही कारणास्तव कालचा दौरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा रद्द झाला आणि त्यानंतर आज हे 3 महत्त्वाचे नेते दिल्लीला रवाना होतील आणि अंतिमतः काही तासांमध्ये राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल यावरती शिक्कामोर्तब होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शपथविधीचा, कारण एक चर्चा सातत्यानं अशी सुरू आहे की 26 तारखेला 12 वाजता विधानसभेची मुदत संपते, नवीन विधानसभा अस्तित्वात येते, मात्र जोपर्यंत शपथविधी राज्यातल्या नव्या सरकारचा होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र विधिमंडळातले काही महत्त्वाचे जे काही अधिकारी आहेत आणि काही निवृत्त अधिकारी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तात्काळ राष्ट्रपती राजवट लागावी अशी कुठलीही परिस्थिती तयार झालेली नाहीये। यापूर्वीचे जर आपण दाखले पाहिले तर त्यामध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। मुदत संपल्यानंतर काही दिवसांनी काही वेळेला 8 दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा नवीन सरकार स्थापन झालेले, त्यामुळे राष्ट्रपती राजवट तात्काळ लागेल अशी कुठलीही शक्यता सध्या तरी विधिमंडळातल्या तज्ञांनी व्यक्त केलेली आहे। कुठलीही शक्यता नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये तात्काळ कुठला निर्णय होतोय का आणि राज्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबतच महायुतीचं भवितव्य ठरतंय का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अरे ओम, आणि या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा, आपल्याकडून अपडेट्स ताज्या घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।